रेड कार्पेटवर एंट्री तर घेऊन घेतली होती, पण हे हातात घमिलं काय करून राहिलं? काय वाटते तुम्हाला? काही जास्त डोकं लावू नका. आज मी बनवून राहिली होती आपला विदर्भाचा फेमस कच्चा चिवडा. आता तुम्हाला वाटण या पोरीनं घमिलं कुठून आणलं रे बा? तर मी अमरावतीवरूनच घेऊन आली आहे म्हटलं येता येता. मला कच्चा चिवडा एवढा आवडते का मी तो सकाळ दुपार संध्याकाळ कधी खाऊ शकतो. मग घमिल्यात बढियापैकी मुरमुरे टाकून घेतले आणि त्याच्यात अजून शेव चिवडाही टाकला. लय लोक त्याला फरसाण म्हणत असेल, पण आमच्या इकडे त्याला शेव चिवडाच म्हणते. बढियापैकी कांदा चिरून घेतला, टमाटे चिरून घेतलं. टमाटा मला जरा जास्तच आवडते म्हणून जास्तच घेतलं. ह्यावेळी तर मस्त कोयरी होती, कोयरी घेतली चिरून. मग झाली अखीन आपल्या हिरोची एंट्री. घमिल्यात घेतलं मी ते सारं टाकून, सारे मसाले गिसाले टाकून घेतले, तिखट मीठ हळद जे काही पाहिजे असते ते. मग मला आठवलं, अरे आपल्या इथे तो फुटाणी आहे. ओ ओ शेंगदाणा धोंडे तुझे फुटाणं. शेंगदाणे मला आवडत नाही म्हणून मी टाकले नाही, तर मनसान पहिलेच खाऊन घेतले वाटते सारे. अरे संबार तर राहूनच गेला होता. मग संबारी घेतला चिरून आणि संबार चिरलं ना काय सारे हातालेच चिकटते. मग बिलकुल आवडत नाही मला ते, पण काय करता आता. हे पाय ना कसा मस्त दिसून राहिला आपला चिवडा. मस्त कालून घेतला आणि म्हटलं चव घेऊन पाहतो काही तिखट मीठ पाहिजे काय. अरे एक नंबर झाला होता. बरं तुम्हाला आवडते काय कच्चा चिवडा आणि कुठचा आवडते कमेंट करून सांगा, मी खाले जाईन तिथं.